नूडल्सला लागणारं साहित्य: कांदा, शिमला मिर्च, टमाटर, पत्ताकोबी, विनेगर, टमॅटो सॉस, पिझ्झा पास्ता सॉस, सोया सॉस, हा नूडल्स मसाला, शेजवान चटणी आणि चिली फ्लेक्स. हे बघा, आम्ही 2 पॅकेट घेतलेत नूडल्स आणि पाणी छान उकळून घेतले. पाणी उकळत्या पाण्यात नूडल्स घालायचे म्हणजे ते मोकळे मोकळे होतात. तर भरपूर पाणी घातले कढई भरून आणि त्यात हे 2 पॅकेट पूर्ण टाकलेत नूडल्स आणि त्यांना छान उकळी येऊ द्यायची. तर 2 पॅकेट नूडल्स बनवतोय आम्ही 4 लोकांकरता. त्याकरता पाणी गरम करायला ठेवलं, छान उकडलेलं. त्यामध्ये नूडल्स टाकले. आता ह्या नूडल्सला 2 चमचे तेल टाकायचं की ते मोकळे मोकळे होतात. तेलात बॉईल करायचे, थोडे 10 मिनटं बॉईल करायचे आणि मग त्यांना गाळून घ्यायचे गाळणी. नूडल्स छान असे मोकळे मोकळे झाले ना की छान होतात नूडल्स. थोडं तेल घालायचं 2 चमचे आणि मग बॉईल करून घ्यायचं म्हणजे नूडल्स मोकळे होऊन जातात. आणि त्यांना गाळणीत काढायचं, गार पाणी त्याच्यावर ओतायचं. बघा, असे बॉईल करायचे. असे छान बॉईल झालेत. आता यांना गाळणीमध्ये काढायचं. आपण पाणी नितरून घ्यायचं, गार पाण्यात ओतायचं. गार पाणी ओतायचं वरनं आणि मग नूडल्स बनवायला घ्यायचे. हे बघा, असे मोकळे मोकळे झालेत बघा नूडल्स. अख्खे नूडल्स झाले. हे नूडल्स आता गाळणीमध्ये ओतून घ्यायचे आपण. अडगू खाली आणि गार पाण्याखाली त्यांना छान मोकळं मोकळं करून घ्यायचं. ते खाली ठेव, मला आजळतो. असं मोकळं मोकळं करून घ्यायचं बस. आता हे सर्व भाज्या अशा प्रकारे कापून घ्यायच्या. टमॅटो थोडे उभे उभे कापायचे, शिमला मिरची कापायची, पत्ताकोबी पण थोडी कापायची उभी आणि कांदा पण चिरून घ्यायचा. आता आपण नूडल्स बनवायला घेऊया. गॅस पेटवूया, कढई ठेवायची. लोखंडाची कढई असली तर ठेवायची, यात छान होतात नूडल्स. यात थोडं तेल घालायचं. नूडल्सला जास्त तेल नाही लागत, कमी लागतं तेल. आता कढईमध्ये तेल टाकल्यानंतर तेल छान तापल्यावर त्यात कांदा घालायचा.
कांदा थोडा परतून घ्यायचा. असं मोकळा मोकळा होऊन जातो तो तेलात घातल्यावरती कांदा. जास्त लाल नाही करायचा जसं भाजीसारखा आपला, फक्त परतून घ्यायचा नूडल्सला कांदा. कांदा थोडा परतला त्यानंतर त्यात टमॅटो घालायचे. टमॅटो पण छान परतून घ्यायचा. गॅस मोठाच ठेवायचा, त्याने पटापट होते लाल. परतत राहायचं आणि चमच्याने. आता आपण त्यात शिमला घालूया. शिमलाला पण छान परतून घ्यायचं. आम्हाला भाज्या जास्त लागतात नूडल्समध्ये, म्हणून आम्ही भाज्या जास्त घालतो. थोडे आलाचे काप पण घालून घ्यायचे, लसूण. भाज्या जितक्या घातल्या तितकं टेस्टी लागतं नूडल्स. हे लसूण पण घालायचं थोडंसं. लसूण पण फार लाल नाही करायचं, असं कच्चा कच्चा ठेवायचं. नूडल्समध्ये भाज्या थोड्या कच्च्या कच्च्याच घालायचं, त्याने नूडल्स टेस्टी लागतात. आता यामध्ये आपण कोबी घालूया. आता पूर्ण कोबी घालायचा. आमच्याकडे कोबी जास्त आवडतो सगळ्यांना नूडल्समध्ये, म्हणून आम्ही नूडल्समध्ये कोबी भरपूर घालतो. माझ्या मुलाला कोबी खूप आवडतो नूडल्समध्ये. त्याला जेवणच आवडत नाही, त्याला फक्त नूडल्स, पावभाजी, ब्रेड, वडापाव असं जास्त जेवण आवडतं त्याला. चपाती भाजी अजिबात त्याला आवडत नाही. आणि तो आता कंटाळला होता गावी, म्हणून आज बोलला नूडल्स बनव. त्याकरता आम्ही आज नूडल्स बनवतो. रात्रीचं जेवण नूडल्स. भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या, जास्त शिजवायच्या नाही, कच्च्या कच्च्या घालायच्या. आता त्यात आपण सॉस घालूया सगळे. आता ह्या पिझ्झा पास्ता सॉस हे ऑप्शन आहे, टाकायचं तर टाकायचं, नाही टाकायचं. आम्ही घालतो सगळं नूडल्समध्ये, त्याने टेस्ट छान येते. त्यानंतर शेजवान चटणी. शेजवान चटणी थोडं जास्त घालायची, टेस्ट येतो, तिखट लागतं थोडं. त्यानंतर डार्क सोया सॉस. त्यानंतर आपलं टोमॅटो सॉस, स्वीट स्पायसी टोमॅटो सॉस. तर यालाही छान परतून घ्यायचं. भाज्यांमध्ये सॉस लागले पाहिजे, नाही तर भाज्यांना मग टेस्ट नाही लागत आपल्याला. छान परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण शेजवान फ्राईड राईस किंवा शेजवान नूडल्स मसाला घालायचा. आमच्याकडे आज नव्हता म्हणून आम्ही फ्राईड राईस मसाला घालतो.
एक पॅकेट पूर्ण घालायचं, कारण 2 पॅकेट नूडल्स आहेत. त्यालाही परतून घ्यायचं. आता बघा भाज्या किती छान दिसतात. कलरच चेंज झाला भाज्यांचा. आता थोडं तिखट लागायला आपण चिली फ्लेक्स घालूया थोडे. बस टेस्टला तिखट लागतं. भाज्या रेडी झाल्या. मीठ नाही घालायचं, त्यामध्ये असते मसाल्यात मीठ असते आणि सॉसमध्ये पण मीठ असते. आता नूडल्स घाल. आता नूडल्स घालून घ्यायचे सगळे कढईमध्ये आणि छान परतवायचे. त्या नूडल्सला ना परतवायला थोडं आपण असं परतवायचं. चालेल. कढई थोडी लहान आहे आणि नूडल्स जास्त झालेत, तरी हळूहळू परतून घ्यायचं. छान परतून एकजीव करून घ्यायचं मसाला, भाज्या आणि नूडल्स. हे बघा, आता आपले नूडल्स झाले, हे रेडी. असे छान सगळं भाज्या परतून घेतल्या आणि बघा किती मोकळे मोकळे नूडल्स. आणि हे नूडल्स आहे ना, गरम गरमच खायचे, गार झाल्यावर अजिबात आवडत नाही. आता आम्ही नूडल्स खातो. आज आमच्याकडे भाज्या पण होत्या, नूडल्स पण होते, म्हणून आम्ही नूडल्स बनवले. चपाती भाजी खाऊन आम्ही कंटाळलो. चला, घ्या सगळं.